आज आपण बनवत आहोत कोबीची भाजी। त्यासाठी बघा असा कोबी मी कापून स्वच्छ धुवून घेतलाय आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊन एक वाटी मुगाची डाळ भिजत टाकली, एक अर्धा तास झाला। आता इथं कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेल। एक चमचाभर तेल टाकायचे। तेल तापल्यानंतर आपल्याला टाकायची मोहरी, आता इथं मोहरी टाकणार आहे। आता मोहरी तडतडली का आपण टाकणार आहोत इथं लसूण, लसूण थोडा लालसर होऊन द्यायचा आहे आपल्याला। तर जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद, एक अर्धा चमचा हळद टाकली। आता एक चमचा मिरची पावडर टाकणार आहे। त्यानंतर आता आपण कापून ठेवलेला कोबी सगळा टाकून घ्यायचा। आता कोबी सगळा टाकला, आता कोबी मिक्स करून घ्यायचा। हे बघा आता कोबी मिक्स करून घेतला, आता आपल्याला डाळ टाकायची। डाळ पण मिक्स करायची। एक थोडस अर्धा ग्लास पाणी म्हणजे टाकणार आहे, आपली डाळ त्याच्यात शिजली पाहिजे त्यासाठी। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आपल्याला 5 मिनिटं। हे बघा आता आपलं पाणी पण आटलंय छानपैकी आणि भाजी आपली शिजली आहे, एकदम छान मस्त टेस्टी अशी भाजी झाली। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं आपल्याला, 1 चमचा मीठ आहे। मिक्स करून घ्यायचं छान। बघू शकता एकदम छान अशी भाजी कशी बनवून तयार आहे खाण्यासाठी। नक्की अशा पद्धतीने करून बघा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।